वळूयात पुढील बातमीकडे। कोळी समाजानं लालबागच्या राजाच्या विसर्जनात झालेल्या गोंधळावर काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया। दरवर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन आपण म्हणतो थाटामाटात आणि आनंदामध्ये होतं, पण या ठिकाणी या वर्षी आपण म्हणतो लालबागच्या राजाच्या विसर्जन काहीसा उशीर झालेला आहे। जो आपण बाप्पाचा विसर्जन म्हणतो लालबागच्या राजाचा जो नेहमी 9-10 ला होत असतो, तो यंदा विसर्जन आपण म्हणतो सायंकाळी झालेला आहे। हा उशीर का झालेला आहे आणि आपल्यासोबत यावेळी कोळी बांधव आहेत, जे नेहमी कोळी बांधव आपण म्हणतो तर लालबागच्या राजाचं विसर्जन करत असतात आणि आता हे कोळी बांधव आपल्यासोबत आहे। हा विसर्जन का झाला उशीर ते आपण त्यांच्याशी विचारा। आमचे कोळी बांधव कोळी पोरं तुम्ही बघितलंच असेल की काल की त्या ह्याच्यावरती आम्ही सगळे त्या मूर्तीला घेराव घालून बसलेलो होतो एवढ्या पाण्यामध्ये की एवढ्या उंच लाटा येत होत्या, पण त्या मूर्तीला कुठलाही धक्का न लावताना लालबागच्या राजाला, कारण का तो आम्हाला पावणारा देव आहे आणि आमच्या ह्याच्यातून आम्ही त्याला विसर्जित करतो। बाप्पा जर 8 वाजता असेल तर आम्ही 10च्या हिशोबाने लावू ताराबा। बरं आता आम्ही नाहीतर 8 तास झोपडे थांबलोच ना, तर 2 तास लेट थांबू, अजून थांबू। भाऊ बोलतात ना 12 का वाजून चालेल, पण त्याचा ताराब्यावर गणपती चढला की विषय संपला। मग तो कधी 2ला जाऊ दे की 4ला जाऊ दे, त्याचा संबंध काही येत नाही। पण या ठिकाणी तराफ्यामध्ये पाठ बरोबर बसत नव्हता, बाप्पा बरोबर बसत नव्हता, त्यामुळे तराफा पुढे जात नव्हता। नाही असं काहीच नाही, गाडी आलीच नाही, असं कुठलीच गोष्ट नाही। ताराब्यावर आलीच नाही, हा विषय नव्हता की बाबा ताराब्याचा नवीन ताराब्याचा काही संबंध नाही। विसर्जनाचा ताराब्या काही समजत काही नाही, फक्त गाडी थोडी रुतली त्यामुळे प्रॉब्लेम झाला। पण हा नवीन तराफ्याची गोष्ट आली कुठून, काय कशासाठी? ते मंडळाला त्यांनी कोणी स्पॉन्सर केलं असेल किंवा काय केलं असेल ते त्यांचा प्रश्न आहे तो। त्यांनी नवीन केला काय, काही प्रगती नवीन व्हायला पाहिजे। दरवर्षी भाविक वाढतच जाते त्याच्यावर। किती पण उशीर झाला तरी यंदा बाप्पाचा विसर्जन उशीर झाला असेल तरी पुढच्या वर्षी बाप्पाचं विसर्जन चांगल्या पद्धतीने करू आणि थाटामाटात करू असं कोळी बांधवांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।